मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी शेतात आहे, जिथं म्हणजे गहू पेराचा या ठिकाणी रोटर करायचं आहे. दोनदा रोटर मी केलेला आहे, परंतु आणखी एकदा करून जे गवत काळी कसपट जे आहे हे पूर्णपणे बारीक करून काळं रान करायचं, जेणेकरून जे छोटे टिपण आहे जे आपण 9 इंचाची पेरणी करणार आहे, साऱ्या पद्धतीनं गहू जे आहे तो आपण पेरणार आहे. या ठिकाणी हे जी पट्टी दिसत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गहू करायचा आहे. पूर्ण गहू करायचा आहे. सध्या डबल रोटर मी करतोय, त्या ठिकाणी ट्रॅक्टर थांबलेला दिसतोय. आता अशा पद्धतीचं रोटर झालं. आता हे असं चालू आहे. इथं काही ठिकाणी जर बघितलं तर असे दगड दिसत आहेत, गोटे खूप झालेले आहेत ह्या कोपऱ्यात. फक्त तर दगड वेचण्यासाठी लेबर तर काही भेटणार नाहीत, पण उद्या ट्रॅक्टर आहे जे म्हणजे ट्रॅक्टरवर दगड वेचणी मशीन जे आहे ते मशीन घेऊन येऊन हे पूर्ण दगड जे वेचायचे आहेत. ह्याच कोपऱ्यामध्ये इथंच तेवढे दगड आहेत, बाकी पूर्ण व्यवस्थित आहे बाकीचं. आज कोंबड्या ज्या आहेत त्या आतच ठेवलेल्या आहेत जाळीमध्ये, कारण अजून 2-3 शेळ्या हे पिल्ले देणार आहेत. आणि ह्या कोंबड्या काय करतात, मग पिल्ली झाल्यानंतर त्यांना टोचा मारतात, म्हणून ह्यांना मध्येच ठेवले. आजचा खुराक टाकलेला आहे शेळ्यांना. आज एक शेळीने पिल्ले दिलेले आहेत 2. पहिल्या 2 शेळ्या आणि हे असे 4 पिल्ले आता झाले. काय काय पिल्ली दिलीत का 2? काय केलं शी? पालक. हा, पालक टाकले वे. आले उगून. लहान लहान आले की. माती कुठली आणली होती? शेतातली. शेतातून? शेतातच करावं का? केला शेतात पाणी टाकायला, कुठं जायचं म्हणून. हा, थार लावले काय साईडला?